आज बनवणार आहेत व्हेज पनीर पुलाव. त्यासाठी इथे शिमला मिरची, फ्लावर, फरसबी, बटाटे, टोमॅटो आणि 2 कांदे घेतलेले आहेत. पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता कांदा आणि टोमॅटो हा बारीक पातळ उभे चिरून घ्यायचे आहेत. बटाट्याच्या फोडी केलेल्या आहेत मीडियम साईजच्या आणि फ्लावरसुद्धा मोठे मोठे ठेवलेले आहेत थोडे. अशा प्रकारे टोमॅटो चिरलेला आहे उभा. त्याच्यानंतर कांदा चिरलेला आहे. भाज्या सगळ्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि तांदूळ धुवून घेतलेले आहेत. पनीरचे तुकडे आणि हे खडे मसाले घेतलेले आहेत. खड्या मसाल्यांमध्ये घेतलेले आहे तेजपान, दालचिनी, लवंग, मिरी आणि वेलची. त्यानंतर इथे गाजरचे तुकडे घेतलेले आहेत. शिमला मिरची 2 घेतलेल्या, मोठे मोठेच तुकड्या करून घेतलेत भाज्यांचे आणि कांदा आणि टोमॅटो उभे चिरून घेतलेले आहेत पातळ. आता इथे गॅसवर कुकर ठेवलेला आहे. कुकर तापला की त्यामध्ये तेल घालून घेऊया. तेल मी इथे 3 ते 4 पळी घेते. जसं तांदळाचं प्रमाण असेल त्याप्रमाणे तेल घ्यायचे. खडे मसाले आणि कांदा आपण फ्राय करून घेऊया. कांदा व्यवस्थित परतत आला की त्यामध्ये नंतर पनीरचे तुकडे घालून घेते. पनीरचे तुकडे आधी तळून घेतले तरी चालतील, पण ही झटपट पुलाव बनवायला घेतलेला आहे त्याच्यामुळे मी कांद्यावरच परतून घेणार आहे. त्यानंतर यामध्ये घातले टोमॅटो. टोमॅटोची बारीक फोडी केल्यात त्या परतून घ्यायच्यात. आता इथे वाटण घातलेलं आहे. ओला खोबरा आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे. त्याचं वाटण 2 चमचे घातले आणि ते परतून घेऊया. यानंतर घालून घेते सगळ्या स्वच्छ केलेल्या भाज्या आणि गाजरचे तुकडे. ते सुद्धा व्यवस्थित परतून घेऊया आपण. सगळ्या भाज्या व्यवस्थित परतून घेतल्यात. भाज्यांमधला कच्चेपणा निघून जाईल असा परतून घ्यायचे. त्यानंतर भाज्यांमध्ये थोडासा मीठ घालून घेते. त्याच्यामुळे कांदा वगैरे भाज्यांना चांगली चव येईल, मीठ मुरेल. यामध्ये घालून घेतला आहे हळद, मसाला आणि काळा मसाला. बिर्याणी मसाला असेल तर तो सुद्धा घालू शकता. इथे मी लाल मसाला 2 ते 2.5 चमचे टाकलेले आहे आणि काळा मसाला टाकलेला आहे. त्याच्यानंतर मसाला भाज्यांमध्ये परतून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिट असं परतून घेतलेलं आहे. झटपट असा पुलाव तयार होतो. स्वच्छ धुतलेले तांदूळ त्यामध्ये घालून घेतले आणि तांदूळसुद्धा परतून घ्यायचे. सगळ्या भाज्या आणि मसाले एकत्र झाले की मग यामध्ये घालूया आपण जसं आपल्याला आवश्यक लागेल तसं पाणी घालायचं आहे. तांदळावर डिपेंड आहे की पाणी किती लागेल. यासोबत केलेली कोशिंबीर, कांदा, टोमॅटो, गाजर आणि काकडी बारीक चिरून घेतलेले आहेत. आपल्याला जेव्हा हवे असेल तेव्हा ते कोशिंबीरमध्ये मीठ आणि दही घालून घ्यायचे. इथे मी पाणी घालून घेतलं आहे पुलावमध्ये आणि कोथिंबीर. आता 2 ते 3 शिट्ट्या येऊ द्यायच्या आहेत आणि सुटसुटीत असा पुलाव तयार होतो. पाण्याला थोडी उकळी आली की त्यानंतर मग कुकरचे झाकण आपण बंद करायचं आहे आणि मग 2 ते 3 शिट्ट्या येऊ द्यायचे आहेत. गरम पाणी घातलं तरी चालणार आहे. आता इथे पुलाव तयार झालेला आहे. असा झटपट पुलाव तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा. खूप छान होतो आणि तुम्ही कोणत्या प्रकारे करता कमेंट करून नक्की सांगा. इथे आता कोशिंबीरमध्ये दही आणि मीठ घालून घेते. अगदी खाण्याच्या वेळेला मीठ आणि दही घालायचं आहे, नाहीतर मग पाणी सुटतं. 2 चमचे दही घेतलेले आहे आणि चांगलं मिक्स करून घेऊया. कोशिंबीर आणि पुलाव तयार झालेला आहे. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.